नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये। आता आज आहे दिवस तिसरा। सुरुवात केलेली आहे आम्ही सकाळी 4 वाजता उठलो, आता वाजलेत 5। सगळे फ्रेश वगैरे झाले। पाठी बघा तुम्ही, पाठी चहा नाश्त्याला पण सुरुवात केलेली आहे। इथे बघा सगळेजण आहेत आपले। चहा बिस्किट येता का? हे बघा मित्रांनो, दुसऱ्या दिवशीचा रात्रीचा हॉल्ट आमचा हा होता, कानपाड्यातलं श्री दत्त मंदिर। दरवर्षी आमचा हाच हॉल्ट असतो रात्रीचा। ते मंदिर खूप मोठं आहे। इथे दररोज रात्री जेवण सगळ्यांना मोफत असतं, सगळ्यांसाठी दररोज। आणि अंघोळीला वॉशरूम, टॉयलेट्स वगैरे सगळे या साईडला आहेत। त्यानंतर आमचे टेम्पोची पार्किंग तिकडे होती। दरवर्षी आम्ही इथे झोपायचो, पण लास्ट इयरपासून आम्ही इथे झोपतोय या साईडला। हे बघा आपले आलोक मालाडकर, मालाडची शान। इथे बघा चहा वाटप। साईराम साईराम साईराम। इथे आपले श्री मामा बिस्किट वाटताना। साईराम मामा। साईराम साईराम। मित्रांनो बघू शकता, आलोक काका पालखी घे जा, मी सांगते म्हणून घे बस। तिची सेवा मी सांगते म्हणून घे बस, मी सांगते म्हणून कर। पालखी बघा, एकदा घेतला ना की मग लांबपर्यंत घेतो। नाव बघा, नाव या व्यक्तीचं नाव बघा, मालाडमध्ये या, भेटेल तुम्हाला। आता मी आहे ना सुमिताचा चॅनल घेतलाय, आता उद्यापासून आहे ना या चॅनलचं नाव वेदांत ब्लॉग असणार आहे।
मला जर वाटतं की मी व्लॉगिंग करू तर तुम्ही या चॅनलवर आहे ना 100 लाईक करा. क्या बोला तूने? जास्त नाही दादा. उद्यापासून हा ब्लॉग हे चॅनलचं नाव आहे ना वेदांत ब्लॉग असणार आहे. चालेल ना? नक्की. फक्त ब्लॉगिंग करायची, एडिटिंग करायची. हा सगळं करणार. सगळं करू आपण. चॅनलचं नाव चेंज होणार आहे आता. सुमित काटे ब्लॉग नाही राहणार आहे, वेदांत ब्लॉग. बघा बाप रे. बघू शकता फोटोग्राफर जयंत जनालू. कसं वाटतंय तुम्हाला पालखीत चालून? खूप मस्त वाटतंय. मस्त वाटतंय. किती वर्ष चालताय तुम्ही पालखीत? दुसरं वर्ष. काय एक्सपिरियन्स काय तुमचा पालखीला? पालखी घ्यायला खूप मजा वाटते. पालखी गेला खूप मजा वाटते. पाय वगैरे दुखत नाही तुमचे? नाही, सध्या नाही. उद्या आता कंटाळा असणार आहे. काय वाटतं तुम्हाला? उद्याची आतापासून तयारी करायला लागेल. आतापासून तयारी. कंटाळा हात चढायचे आणि पालखी पण घेतायचे. काय उद्या खंडाळा, त्याच्यानंतर लोणावळा आणि मग रविवारी आईच्या भेटीला. काय दादा? हाय. नाश्ता करायला या मंडळी. न्यू ब्लॉगर इन द हाऊस. क्या बोलते कंपनी. बघू शकता आपला बाजूवाला एकदम आहे बिचारा बुट घालून पालखीमध्ये आलेला आहे. आपल्या पालखीमध्ये बुट घालून आले बिचारा या दुसऱ्या दिवशी. पद्धती तुषार भाऊ काय बोलले काय जावं तुम्ही? काय झालं बघा तुमच्या मित्राच्या आल्यात पुढं बोला की. तर मित्रांनो, पनवेलला आम्ही फ्लायओव्हर खाली थांबलेलो नाश्त्यासाठी. तो हॉल्ट आम्ही आता सोडतोय. पालखी घेऊन निघालोय आणि आपल्या मंडळातला एक मित्र आपल्याला मस्तपैकी शायरी ऐकून दाखवणार आहे. तर चला ती शायरी ऐकूया. पालखी घेऊन खांद्यावरी वारी करत राहीन. पालखी घेऊन खांद्यावरी वारी करत राहीन. आई एकविरा तुझा हात पाठीशी असेल तर दरवर्षी तुझ्या दरबारी येईल. आई माऊली मला कवड्याची घाल नगळा. मला कवड्याची घाल नगळा. मला कवड्याची घाल नगळा. आनंद झालाय पोरा. सारा आनंद झालाय पोरा. सारा आनंद झालाय पोरा. सारा आनंद झालाय पोरा. आंब्याच्या नावाला जागूया. आईच्या नावाला जागूया. आंब्याच्या नावाला जागूया. आईच्या नावाला जागूया. आईचा जोगवा 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 मागूया. आईचा जोगवा 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 मागूया. डोंगरावरी ग भक्तांची कैवारी गाय माझी भक्तांची कैवारी गाय कोंबड्यावरी आई माझी सत्वाची सत्वाची सत्वाची. 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 आईला आवड आवड चाफ्याची. आईला आवड आवड चाफ्याची. आईला आवड आवड चाफ्याची. आईला आवड आवड चाफ्याची. उगवला चंद्रावरी तिचा पाय. उगवला चंद्रावरी ग. उगवला चंद्रावरी ग चाफा. उगवला चंद्रावरी ग. भक्तांची कैवारी गाई माझी बसली कोंबड्यावरी ग. भक्तांची कैवारी गाय माझी बसली कोंबड्यावरी ग. हे विरार गावी या डोंगरी पायी हळूहळू चाला. काने गजानन बोला. कपाळी केशरी गंध केशरी गंध. साई तुझा मला चंद. कपाळी केशरी गंध केशरी गंध. साई तुझा मला छंद.
ऐसा न मेरे दिल पे ऐसा न मेरे दिल पे ताई का दोस्तों, ऐसा न मेरे दिल पे ताई का दोस्तों, ये दिल साई के भक्ति से भरा है दोस्तों, ये दिल साई के भक्ति से भरा है दोस्तों, ये दिल साई के भक्ति से भरा है दोस्तों, ऐसा न मेरे दिल पे साई का दोस्तों, ऐसा न मेरे दिल पे साई का दोस्तों, ये दिल साई के भक्ति से भरा है दोस्तों, ये दिल साई के भक्ति से भरा है दोस्तों, ये दिल साई के भक्ति से भरा है दोस्तों। साईराम साईराम दादा साईराम। साईराम, धन्यवाद दादा, साईराम साईराम साईराम। टूटेगा नहीं ना? पनवेलला पोहोचलो मित्रांनो आम्ही। या हायवेवरून जातो आणि भरपूर जोराचा पाऊस आलेला आहे। आमचे सगळ्यांचे रेनकोट विंडशीटर मोठ्या टेम्पोमध्येच आहे। आम्ही भिजत चाललो आहे। पालखीला आहे शेड, म्हणजे आम्ही पालखीचं जसं अगोदरच्या ब्लॉगमध्ये मी काल परवा सांगितलं तुम्हाला की पालखीवर आम्ही प्लास्टिक असं धरूनच चालतो सगळेजण। तर पालखीला फुल प्रोटेक्शन दिलेलं आहे आम्ही। बाकी ज्यांच्याकडे विंडशीटर कॅरी केलेले त्या लोकांनी घातलेले आहेत, बाकीचे आम्ही सगळे भिजतच येतो आता। बघा पावसाळ्यात फेस करणारे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, कपडे वाळत नाही आमचे। बात तो सही है। साईराम माऊली, साईराम। आशीर्वाद आहे, चालणं आहे। पण कपडे पण ओले आहेत ना, त्याचं काय करायचं? कसं होणार तुझाच काळजी आमची। तर पेट्रोल पंपचा हॉल्ट आम्ही न घेता पुढे आलोय। हे म्हसोबा संस्थान पुरातन जागरूक म्हसोबा मंदिर, तिथे आम्ही आता हॉल्ट घेतलेला आहे। साईराम माऊली, साईराम साईराम साईराम। तर मित्रांनो हॉल्टला बस स्टॉपवर थांबले। जसं आता मी दाखवतो तुम्हाला म्हसोबा मंदिरमध्ये बसले, तर काय करण्यात जागा नाही, तर आम्ही सगळे बाहेर पण बसलोय। तर आता भजन आपले मित्र सगळे घेणार आहेत, तर या तुम्ही पण भजनाचा लाभ घ्या। हर हर शंकर काम सदा शिव, 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 हर हर शंकर काम सदा शिव। तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा। हर हर बरवेगा देवा, 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 हर हर बरवेगा देवा। शंकरा शंकरा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा, नाम तुझे बरवेगा शंकरा। बाई बाई चिमण्या चिव चिवल्या, चिमण्या चिव चिवल्या, बाई बाई चिमण्या चिव चिवल्या, चिमण्या चिव चिवल्या, बाई बाई चिमण्या चिव चिवल्या। आईचा पलंग दादा झाला, सूर्य उगवला, आईचा पलंग दादा झाला, सूर्य उगवला, आईचा पलंग दादा झाला, सूर्य उगवला। चिमण्या चिव चिवल्या, बाई बाई चिमण्या चिव चिवल्या। माझ्या कोमराची भांग, माझ्या कोमराची भांग, माझ्या कोमराची भांग। अंबाबाईला आलिया जाग, अंबाबाईला आलिया जाग, अंबाबाईला आलिया जाग। माझ्या कोमराची भांग, अंबाबाईला आलिया जाग, माझ्या कोमराची भांग, अंबाबाईला आलिया जाग। चिमण्या चिव चिवल्या, बाई बाई चिमण्या चिव चिवल्या।
भाई मी ऐकलेलं केदारनाथ से बुलावा आता है, लेकिन केदारनाथ बाबा स्वयं यहाँ पर आ गए भाई। हर हर महादेव, हर हर महादेव, जय श्री महाकाल। जय श्री महाकाल। बाबा हे बघा, जसं मित्रांनो मगाशी मी तुम्हाला बोललो की पाऊस येतोय तरी पण आम्ही लोक चालतोय। आता हॉल्ट घेतलेला 5-10 मिनिटाचा, त्यानंतर आम्ही पुन्हा निघालोय आणि पावसाने परत कारनामा चालू केलाय। सगळे भिजत चाललोय। पार्टी बंद बघा, कोणाकडेच नाही, एखाद दुसरे जादू दिसतील, बाकी सगळे आहेत हे जादू जादू इथे जादू जादू आ गया जादू। जय जाऊया पायी शिर्डीच्या ताई, जाऊया पायी शिर्डीच्या ताई, मना जावंस वाटलं, मना जावंस वाटलं, एवढे स्वप्नात माझ्या कानात बाबाने म्हटलं, एवढे स्वप्नात माझ्या कानात बाबाने म्हटलं, एवढे स्वप्नात माझ्या कानात बाबाने म्हटलं, जाऊया पायी शिर्डीच्या ताई, जाऊया पायी बाबाने म्हटलं, माझ्या कानात बाबाने म्हटलं, माझ्या कानात बाबाने म्हटलं, महादेवा चरण आलो तुला दर्शन दे मला, तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा, तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा, तुझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा, चरण आलो तुला तू दर्शन दे रे मला, महादेवा चरण आलो तुला तू दर्शन दे रे मला, तुझ्या हातामध्ये त्रिशूळ बाळा, तुझ्या हातामध्ये त्रिशूळ बाळा, चरण आलो तुला दर्शन दे रे मला, महादेवा चरण आलो तुला दर्शन दे रे मला, तुझ्या गळ्यामध्ये सरपंच माळा, तुझ्या गळ्यामध्ये सरपंच माळा, तुझ्या गळ्यामध्ये सरपंच माळा, महादेवा चरण आलो तुला दर्शन दे रे मला, चरण आलो तुला दर्शन दे रे मला, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे नांत, त्याचा लागे नांत, स्वप्नात आले माझ्या, स्वप्नात आले माझ्या शंकर, स्वप्नात आले माझ्या रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागे नांत, लागे नांत, स्वप्नात आले माझ्या शंकर दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या
गुरुदेव दत्त संग्रात आले माझ्या गुरुदेव दत्त समोर धरू आई तुला आईने काय दिला दानू ग आई तुला आईने काय दिला दानू आंघोळीला दानू आंघोळीला दानू आई तुला बहिणीने काय दिला दानू ग आई तुला बहिणीने काय दिला दानू वारंगामध्ये खेळवे अंगणानू वारंगामध्ये खेळवे अंगणानू वारंगामध्ये खेळवे अंगणानू वारंगामध्ये खेळवे अंगणानू आई तुझ्या भावाने काय दिला दानू आई तुझ्या भावाने दिला दानू आई तुझ्या भावाने काय दिला दानू आई तुझ्या भावाने काय दिला दानू रात्रीमध्ये देऊळ बांधीला डोंगरानू देऊळ बांधीला डोंगरानू रात्रीमध्ये देऊळ बांधीला डोंगरानू रात्रीमध्ये देऊळ बांधीला डोंगरानू डोंगरावर आहे करू भक्ताने काय दिला दानू काय तुला भक्ताने काय दिला दानू कोंबड्याच्या गिरून साधगी गिरून साधगी घोड्यांची पाऊल वाट पुन्हा पुन्हा देऊन भेटा झाली वाड्यात गर्दी राट भक्ती भावानं जीवाला येडून माझ्या पूजती भक्ती भावानं जीवाला येडून माझ्या पूजती पुढे बाहेर गेली मान जोग पुन्हा रागीला तुला घरान तुला वेचीला बगदान पाता हरली भोगदान आधी भगती ही लाट वाढवे गळ्या सरकळाट अंगावरती बुटला काटा धरली राधी कडली वाट सारी लहान दोर उतगरान गरजती सारी लहान दोर उतगरान गरजती
तर मित्रांनो, आता आपण दुपारच्या हॉल्टला थांबलो इथे कुर्ले गावामध्ये. तर बरेच जण विचारतात की पदयात्रेला तुम्ही जाता, तर पदयात्रींचं जेवणा खाण्याचं काय, राहण्याचं काय कसं काय असतं. तर मग मी कालच्या पण ब्लॉगमध्ये सांगितलेलं की आमच्यासोबत 2 टेम्पो असतात. हा एक छोटा टेम्पो आहे आणि एक मोठा टेम्पो आहे. मोठ्या टेम्पोमध्ये आपले सगळे सामान असतात आणि खाण्यापिण्याचे जे सगळे रॉ मटेरियल्स असतात ते सगळं त्याच्यामध्ये असतं. मग दुपारी आणि रात्री आम्ही जेव्हा जेवणासाठी वगैरे थांबतो तेव्हा आमच्यासोबत असलेले, सोबतच आलेले सगळे आमचे आचारी आणि सेवेकरी सगळे अगोदर हॉल्टला येतात. आणि बघा इथे जसं मी सांगितलेलं तुम्हाला की म्हणजे अगोदरच येऊन जेवणाची तयारीला लागतात. तर हे बघा सगळं सामान आम्ही आमच्या सोबतच घेऊन येतो आणि आपले सगळे सेवेकरी, सगळे आचारी हे बघा. मग हॉल्टला आल्यानंतर इथे फ्रेश ताजं जेवण बनवतात. तर असं सगळे पदयात्री जेवण जेवतात आणि हॉल्टला थांबतात. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंच आहे मी. तर तुम्हाला कळलंच असेल की कसं पदयात्री राहतात, खातात, पितात आणि हॉल्टला कसं थांबतात. चला. तर मित्रांनो, दुपारचं हॉल्ट आम्ही सोडलं आहे आणि एक खास गोष्ट, आपल्या पालखीमध्ये जॉईन झालेले आहेत आपले सर्वांचे लाडके ओमकार दादा भगत. दादा काय बोलता, कशा आहात तुम्ही? मजेत, एकदम मजेत. दादाने आपल्याला इथे कोलगे गावापासूनच स्टार्ट केलंय, जॉईन केलं आपल्याला. तर दादानी पालखी घेतली. आता दादा कुठपर्यंत नव्हतं? डायरेक्ट चौक. खाओ मा कसम. चालेल. दादा बोलतोय डायरेक्ट चौक पर्यंत घेऊया. तर ठीक आहे. दादा जयंत दादा कसे आहेत? एकदम मजेत. संध्याकाळी सगळ्यांची भेट होईल. हा, संध्याकाळी भेटू आपण सगळ्यांची. चौक गाव संघ सगळ्यांची भेटू आपण संध्याकाळी. चालेल, चला. संध्याकाळचे वाजले 7:30. आम्ही पोहोचलोय 5 बावडीला. आमचा आरतीचा स्पॉट हा, आरतीचा हॉल्ट. आरती करू, बघा पाठी पालखी ठेवतात, आरती करू आणि नेक्स्ट हॉल्ट आमचा चौक गावात आहे, तिकडे निघू. साईराम. 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 टाकेदेवी मंदिर, जे 5 बावडी म्हणून पण ओळखलं जातं. काय पाण्याचं टाक आहे.
रात्रीचं हॉल्ट या जेवायला. साईराम. प्लीज बाय. साईराम.